धाराशिव नगरपालिकेचे 140 कोटी रुपयाचा जो विकास निधी आहे तो गेल्या 18 महिन्यांपासून त्याला थांबवलेला आहे आणि मार्चमध्ये त्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली। ही स्थगिती उठवा म्हणून आपण अनेक वेळेला महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षातर्फे निवेदनं दिली, आंदोलनं केली। 17 सप्टेंबरच्या झेंडावंदनाच्या वेळेला पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की 8 दिवसामध्ये हे आम्ही स्थगिती उठवू। त्याला महिना झाला, अजूनही त्यांनी स्थगिती उठवलेली नाही आहे। त्याच्याबद्दल आम्ही त्यांना विचारायला सगळेजण गेलो तर ते असं म्हणाले की तुम्हीच तुमच्या आपापसातली भांडणं मिटवा, तुम्ही भांडायचं कमी करा, मग कामं होतील। त्याचाच अशा आपापसातल्या भांडणं आहेत का नाहीत हे तर ते खोटं सांगतायत की आपापसात भांडतात। दुसरी गोष्ट त्याचा विकासाशी काही संबंध नाही आहे, सत्ता त्यांच्या हातात आहे। ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांच्या पालकमंत्र्यांची गाडी आत्तापर्यंत शहरातनं रस्त्यांवरनं एकदासुद्धा गेलेली नाही। त्यांनी ती परिस्थिती जर बघितली तर त्यांच्या लक्षात येईल की ती तातडीने हे काम करायला हवं। तरी पण ते निधी का अडवत आहेत हा प्रश्न आम्ही त्यांना विचारतोय आणि ते म्हणतात तुम्ही भांडू नका। मी पालकमंत्र्यांशी भांडले त्याच्यासाठी की तुम्ही हा निधी लवकरात लवकर रिलीज केला पाहिजे। मॅडम, आपापसात भांडणं होत आहेत असं त्यांचं म्हणणं होतं, मग त्यावरती आपण त्यांच्याशी संवाद साधला, त्यांनी आपल्याला काय उत्तर दिलेलं आहे त्याच्याबद्दल? आपापसात कसलीही भांडणं नाही आहेत आणि आम्ही विरोधी पक्ष आहोत। विरोधी पक्ष कशा पद्धतीने वागते ह्याचा विकासाशी काही संबंध नसतो। विरोधी पक्ष जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत। तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुमच्याकडे मंत्रिपद आहे, तुम्ही ते ताबडतोब लोकांचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि जे अडवून धरलेले पैसे ते तुम्ही सोडले पाहिजे। त्यांनी मुलाला टेस्ला गाडी घेऊन दिली, ती टेस्ला गाडी एकदा त्यांनी धाराशिवच्या रस्त्यांवरती फिरवायला हवी, मग त्यांना ते लक्षात येईल की विकास काम अडवल्यावर ते काय होतं लोकांचं। ठीक आहे, मग यावरती पालकमंत्र्यांनी काय उत्तर दिलेलं आहे का? त्यांची पुढची काय दिशा असणार आहे? नेहमीप्रमाणे बघतो, करतो, लक्ष घालतो। पत्र दिलं होतं, पत्र कोणी अजून ते पत्र पाहिलेलं नाही। ठीक आहे, मी पत्र तुम्हाला पत्राचा नमुना देतो। आम्ही पत्राचा नमुना घेऊन करू काय? आम्ही पालकमंत्र्यांना म्हणणार की ते पैसे कसे रिलीज होतील याच्यासाठी त्यांनी पाठपुरावा करायला हवा। तो पाठपुरावा केलेला काही त्यांच्या बोलण्यात दिसलं नाही।